कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण परिसरातील एसबीआयच्या शाखेवर दरोडा पडलाय। 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी जवळपास 6:30 वाजता 3 चोर बँकेत शिरले। त्यांनी तोंडाला रुमाल लावलेला होता। कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवलं। जवळपास 1 कोटी रुपये आणि 20 किलोच्या जवळपास सोने घेऊन ते फरार झालेत। पोलिसांनी त्यांचा खूप शोध घेतला पण ते सापडले नाहीत। मग असं झालं की चमत्कारच म्हणावा लागेल। काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार घडलाय। 20 किलो सोन्याची किंमत बाजारात 20 कोटी रुपयांहून अधिक होती। म्हणजे रोखीसह 21 कोटींची लूट झाली होती। 6 सप्टेंबर पासून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत पण त्यांचा कुठेच काही थांगपत्ता लागत नसल्यानं बँक कर्मचारी आणि पोलिसांचा जीव टांगणीला लागलाय। पण या प्रकरणात खरे वळण आले ते 21 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हुलजांटी गावात या व्यक्तीच्या व्हॅनला किरकोळ अपघात झाला। त्यामुळे लोकांची एकच गर्दी झाली। पण याच वेळी चालकानं अचानक पिस्तूल काढली आणि तो लोकांना धमकावून पळाला पण तो व्हॅन तिथेच सोडून गेला। पोलिसांनी हे वृत्त समजताच ते घटनास्थळी पोहोचले। त्यांनी या व्हॅनमधून सोन्याची 21 पाकिटं ताब्यात घेतली। जवळपास 833 ग्राम सोनं होतं। याच वेळी या व्हॅनमधून 1 लाख रुपयांहून अधिकची रक्कम पकडली। पण पुढे असं झालं की सर्व सोनं आणि रोख रक्कम आपणहून पोलिसांकडे आली। पोलिसांना पुढे मोठे कष्ट करावं लागलं नाही। पोलीस व्हॅन मालकाचा शोध घेत होते। त्यांना 2 दिवसांनी मोठे यश मिळालं। एका बंद घरात पोलिसांना एक बॅग मिळाली। त्यात 6.54 किलो सोने आणि जवळपास 41 लाख रुपये रोकड होती। पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 1.5 किलो सोनं आणि 44.25 लाख रुपये जप्त केले आहेत।